नमस्कार मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण पुनेट स्क्वेअर चेकरबोर्ड हा कन्सेप्ट स्टडी केला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण होमोलोगस क्रोमोझोम्स ही संकल्पना स्टडी करणार आहोत. क्रोमोझोम्स, बट हिअर होमोलोगस क्रोमोझोम्स, the morphologically, genetically and structurally similar chromosomes. बघा हा, मार्फोलॉजिकली म्हणजेच काय ती की त्यांची जी संरचना आहे, जेनेटिकली त्यांच्यावर असणारे जीन्स अँड स्ट्रक्चरली त्यांचं स्ट्रक्चर, संरचना, पुन्हा मार्फोलॉजिकली आणि स्ट्रक्चरली हे दोन शब्द तसे सारखेच येतात. द मार्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली आयडेंटिकल क्रोमोझोम्स. आयडेंटिकल म्हणजे सिमिलर, सारखे, प्रेझेंट इन अ डिप्लॉइड सेल आर कॉल्ड ॲज होमोलोगस क्रोमोझोम्स. सिंपल डेफिनेशन आहे, बऱ्याच वेळेला बोर्ड पेपरला विचारली गेली. द मार्फोलॉजिकली, जेनेटिकली अँड स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम्स present in the diploid cell are called as homologous chromosomes. अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे तशी लक्षात ठेवा, आहे तशी पाठ करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ज्या पुढच्या उरलेल्या संकल्पना आहे, उरलेल्या कन्सेप्ट आहे, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस, मोनोहायब्रिड क्रॉस आणि डायहायब्रिड क्रॉस, या पैकी बॅक क्रॉस आणि टेस्ट क्रॉस या दोन कन्सेप्ट आपण स्टडी करणार आहोत. थँक्यू टू ऑल ऑफ यू.